का हम दिल के गहराइयों से इस साई ट्रॉफी में तहे दिल से हार्दिक हार्दिक स्वागत कर रहे हैं। आणि आज मात्र वंदनीय हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांची जयंती सत्ता हाती नसतानाही दिल्ली पर्यंत दबदबा होता, पाण्यालाही पेटवणारा वक्रतुंडाचा धबधबा होता, डोळ्यामधून कोसळण्याची आसवांची आज मुभा आहे। कारण साहेब तुमच्यामुळेच मराठी माणूस अभिमानाने उभा आहे। साई चषकाच्या माध्यमातून हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त विनम्रतेने आपण अभिवादन करूया आणि मॅचला सुरुवात करूया। हमारे मुख्य आयोजक एक डैशिंग नेतृत्व और क्रिकेट के परम एक जबरदस्त जाने माने खिलाड़ी मचिंद्र दादा पाटिल और उनके बेटे के नाम के ऊपर ये ट्रॉफी का आयोजन किया हुआ है। तो चलते मैदान के अंदर मेरे हिसाब से टॉस जीता है यहाँ नितलस संग्राम 11 नितलस टीम ने, जिन्होंने गेंदबाजी करने का फैसला किया और बल्लेबाजी करने के लिए न्योता दिया है। इस बीच देखा जय हनुमान नावड़े टीम को। दोनों दिग्गज टीम आपस में तगड़ा रहे, जीत किसी की होगी वक्त बताएगा। टोंडरे गांव क्रिकेट की पंडरी है। परी 11 साई स्पोर्ट्स ग्रामस्थ मंडल टोंडरे आयोजित साई ट्रॉफी 2025। आज गुरुवार है, साई बाबा का दिन है। इरादे लाख बनते हैं, बन के बिगड़ जाते हैं, लेकिन शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं। साई बाबा के निस्सिम भक्त हैं हमारे मचिंद्र दादा पाटिल। मुझे ये लग रहा है कि उनके बेटे का नाम साई बाबा का नाम जिसे प्यार से हम पुकारते साई, तो उन्होंने साई ही रखा है। चलिए दोनों सलामी बल्लेबाज मैदान के अंदर। दोनों टीमों को ढेर सारी शुभकामना। परपा ये देखिए दोस्ती काफी, उधारी से माफी। शीघ्र मुकाबला अंपायर शुरू कीजिए। पहला मैंडेटरी पावर प्ले है। संदेश जी शेर की इनकी एक विरा इवेंट लाइव टेलीकास्ट को सब्सक्राइब कीजिए, उनके चैनल को बढ़ोतरी दीजिए और उनके साइड की घंटी जो है वो भी बजाइए। उनके सभी उनकी गैंग उनकी टोली देखिए मजबूत है सभी। यहाँ मुझे ये लग रहा है ये कैमरा मेरे हिसाब से 3 है 4 है। ये आयोजन परफेक्ट है, कार्यक्रम करेक्ट है। हो जाए शुरुआत। शुभ संध्या सभी दर्शकों को। फिलहाल मुकाबले को हम बढ़ते हैं। योद्धा वही जूझे रन के अंदर और मित्र वही जो समय पे काम आए। मुकाबले के ऊपर शुरुआत करने जा रहे हैं। मैं अमित जी मात्रे टोंडरे के मैदान से बोल रहा हूं। सभी दर्शकों को नमस्कार और मेरे साथ हमारे मराठी के एक सुमधुर बेहतरीन कमेंटेटर नई मुंबई का आवाज हर्षित भाई मड़वी के साथ आपको मैं लेके चलता हूं। इस बार मैदान के अंदर महेश और साहिल ये जोड़ी मैदान के अंदर आ चुके नावड़े की, लेकिन गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए प्रमोद आरंभिक गेंदबाज बॉलिंग ट्रैक के ऊपर। खिलाड़ी देखिए एक बैकवर्ड पॉइंट है, एक शॉट कवर, शॉट एक्स्ट्रा कवर, शॉट टर्मन, शॉट फाइन लेग और मिड ऑन दायरे के अंदर। पहली गेंद ऑन साइड के ऊपर बाउंड्री मिलने की संभावना है। शुरुआत करके बैठ दीजिए 4 रन। श्रद्धा और सबूरी 4 के साथ शुरुआत कड़क की है नावड़े टीम के लिए। सलामी बल्लेबाज महेश ने ऑन साइड के ऊपर टर्न किया मिड विकेट के एरिया में। नेक्स्ट बॉल ड्राइव किया, मिड ऑन दायरे के अंदर है।
रन लेने की कोई गुंजाइश नहीं है। डॉट गेंद की समाप्ति। मुकाबला मैदान के अंदर संग्राम 11 नेतलस टीम टॉस जीतकर पहले फील्डिंग कर रही है और जय हनुमान नावड़े टीम पहले बल्लेबाजी कर रहे। दर्शक धीरे धीरे हमारे इस टोंडरे के मैदान में आते हुए सभी दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत। तीसरी बॉल प्रमोद की, ये उड़ाया खिड़की चंपा खुश हुई रंभा, बड़ा लंबा चकमरा खंबा ठोक दीजिए। परफेक्ट आयोजन और कड़क कार्यक्रम, क्योंकि आयोजक करता ही हमारा कड़क है। मिलेंगे इस गेंद के ऊपर छक्का, स्कोर जाएगा 10 पे, आ गया 10 सा। नेक्स्ट बॉल, ये गेंद नीचे रह गई। सबमरीन डिलीवरी जिसे कहते हैं, गेंद बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं, आए हुआ कैच के लिए इनाम है, टी शर्ट है। आराम के साथ कैचेस पकड़ो, या कोई कमी नहीं है। आज वार गुरुवार है, फिर भी देखिए क्या जल्लोष होगा। रात होने दो, ये शाम का टाइम है, शाम में मजा नहीं है, थोड़ी और रात होने दो, धमाका और जोर से हो जाएगा। लेकिन यहां नावड़े का स्कोर है 10। फुल टॉस पनिशमेंट, पैडल स्वीप किया है और ये पैरेलल सपाट छक्का दीजिए। वाला परफेक्ट, छोटा है, पतला है, लेकिन बजाने में गर्म है। स्कोर पहुंचा 60, 16 पे स्कोर। पिटाई हुई है प्रमोद की। महेश का बल्ला मैदान के अंदर आग उगल रहा है। उड़ाया, ओ चली, ये चली, ठोकम ठोक, आ गया बैकर्स करने के ऊपर छकड़ी। क्या बैटिंग चल रही है, आहा, मजा ही मजा, मौजा ही मौजा, ठोक दीजिए। एक जबरदस्त खिलाड़ी और जबरदस्त दिलदार व्यक्तिमत्व। पहले ओवर में 22 रनों की बौछार हो गई है। मानो ये टोंडरे का मैदान सामने कंपनी है और कंपनी के अंदर से लोग भी देख रहे हैं। अगर तुम्हें पसंद है तो हमारा खिलाड़ी ले सकते हैं नौकरी करने के लिए। अर्षद भाई भी हंस रहे। लेकिन पहले ओवर में 22 रन आए, चटनी बनाई गेंदबाज की। और नए गेंदबाज परिवर्तन करना पड़ेगा नितलस को। अतुल पाटिल गेंदबाजी की अतुल काठे, प्रमोद पाउसे की पिटाई हुई है। डगआउट देखिए कितना सुंदर लग रहे हैं। इस बार देखा नावड़े के सभी देखिए खिलाड़ी कैसे टकाटक दिख रहे हैं। 22 रन, 0 विकेट। काठे सुंदर बॉल थी, घूम के खेलने का प्रयास किया था बैकवर्ड स्क्वायर के ऊपर, लेकिन गेंद और बल्ले के बीच संपर्क करने संदेश सेल के की क्लैरिटी देखिए। आउटसाइड ऑफ स्टंप है, उन्होंने ठान लिया ऐसे क्लैरिटी लाऊंगा ना कि लोग भी बोलेंगे। लेकिन हमको एक बार फंसाया था उसने, ये लोग 22, लेकिन काम ये पड़ा अच्छा है। 22 स्कोर। इस बार यस खुद सरेंडर, बाहर जाने वाली गेंद के साथ छेड़खानी करने का प्रयास किया, परिणाम गंभीर हुआ। बल्ले का बाहरी किनारा लगा। फर्स्ट विकेट इज गॉन डीजे। उमेश जो बल्लेबाज थे,
साहिल खानावकर 0 रन बना के वापस चले गए। वन नॉट बैट्समैन मैदान के अंदर इस बार उमेश खानावकर। ये देखिए पूरी तरह से इस बार देखा जाए शानदार क्लैरिटी देख सकते हैं एलईडी के ऊपर। जबरदस्त कैमरे की इस बार देखा जाए कैमरा कवरेज कर रहे हैं, कैमरे की कवरिंग देखिए। और देखिए इस बार देखा जाए ये सुंदर इस बार हमारे मंच के ऊपर के हमारे अतिथिगण, लेकिन आते ही अतुल काठे ने चलता कर दिया। दूसरे गेंद के ऊपर 22 लॉस ऑफ 1 और शॉट ऑफ लेन थी, शरीर के ऊपर गेंद टकरा गई है, रन कोई मिलेगा नहीं है। ये कि गेंद ये डॉट चली गई, प्रेशर भरी गेंदबाजी करना पड़ेगा क्योंकि जाम देख सकते प्रमोद पाउसे को मार पड़ी है। और प्रमोद भाई हमारे देखिए, प्रमोद भाई हर्षद गिब्स वेस्ट इंडीज मुझे दक्षिण अफ्रीका के हर्षल गिब्स और विनोद कांबली की स्टाइल है उनकी। अच्छा बिल्कुल एक अलग स्टाइल चाहिए ना, ग्रामीण से संन्यास लेने वाले। 40+ में इन्वर्ट हो जाओ मचिंद्र भाई के साथ। इस बार लोअर फुल टॉस गेंद टर्न किया गेंद को मिड विकेट के क्षेत्र में, एक सिंगल मिलेगा और स्कोर जाएगा 23 के घर में हमारे 23। देखिए मचिंद्र दादा हमारे उनको आवाज दे रहे 10,000 रुपए दो तुम्हें एंट्री मिल जाएगी। हाँ सपोर्ट मिलेगा। 23 स्कोर लॉस ऑफ 1 विकेट। और एक बार फिर से ये उड़ाया चली बाहर, देखो ना देखो मेरे लल्लू उधर से चमक छल्लू, ऐसा मारा छक्का कि गेंदबाज का होश उड़ गया, हल्लू हल्लू ठोक दीजिए। तूफानी बल्लेबाजी, वाह छा गए गुरु। ये उड़ाया, पकड़ो छोड़ो मत, जाएगी बाहर और चली 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 गेंद सीमा रेखा आउट ऑफ द पार। इट्स अ ब्यूटीफुल 6। यहां से कॉपी करके यहां लाया है, तो डीजे मास्टर आपका हार्दिक स्वागत। 35 लॉस ऑफ 1 विकेट। महेश म्हात्रे 8 गेंदों में 34 विकेट रहे, 1 बाउंड्री 5 छक्के। वीरेंद्र सहवाग स्टाइल से खूंखार बल्लेबाजी, वार्ड बल्लेबाजी। देखिए प्रसाद पाउसे के 5वीं और 6ठी गेंद का, प्रमोद पाउसे के 5वीं और 6ठी गेंद के ऊपर 2 छक्के, अतुल काठे के 5वीं और 6ठी गेंद के ऊपर 2 छक्के। और देखिए इस बार देखा स्ट्राइक रेट 425 का है। और 5 फ्रेश बॉलर, मतलब 5 गेंदबाजों को इस्तेमाल करना पड़ेगा, दूसरा कोई एक और एक्स्ट्रा नहीं डालेगा। परफेक्ट आयोजन हमारे साथी इस बीच हमारे स्कोरर है जतिन गोंधड़ी, जो उसटने से बिलोंग करते हैं, यंगस्टर है और मराठी का अक्षर भी उनका अच्छा है। ऐसा अक्षर चाहिए, नहीं तो कई लोगों के होते हैं मुर्गी के नाखून, कुछ समझ में नहीं आता हमारे। लेकिन परफेक्ट 35 पे स्कोर जा चुका है जहनमन नावड़े टीम का। और इस बार यहां देखना पड़ेगा, तीसरे गेंदबाज हैं नितलस के, जिनका नाम है साहिल दरे। पहले ओवर में आए 22, दूसरे ओवर में आए 13। 5 ओवर का मुकाबला है, तीसरा ओवर जारी है। ये ड्राइव किया खूबसूरती के साथ, स्ट्रेट ड्राइव था, लेकिन बॉलर ने अपने फॉलो थ्रू में गेंद को पकड़ने की कोशिश की, लेकिन फिलहाल वो पकड़ नहीं सके, पैरों के ऊपर गेंद लग गई है। लेकिन रन लेने में बल्लेबाज कामयाब बने। सिंगल के साथ यह देखा जाए तो टीम का स्कोर 36 के घर में 36 लॉस ऑफ 1 विकेट। यहां जहनमन नावड़े टीम का स्कोर है।
अभी तक इस ओवर की 5 गेंदें शेष है। महेश स्ट्राइक के ऊपर, महात्रे ने तो तूफानी बल्लेबाजी की, सभी का दिल जीता सलामी बल्लेबाज नावड़े के क्या अपना विस्फोटक दिखा रहे 22 शॉट के पट्टी के ऊपर, और नितलस के गेंदबाजों के ऊपर उन्होंने प्रहार किया। मिलो मेल गेंद सीमा रेखा बाहर गई। 36 रन लॉस ऑफ 1 विकेट नावड़े का स्कोर है। इस बीच दूसरी गेंद राइट आर्म राउंड विकेट से, ओ गति की इस बॉल सही थी लेकिन दिशाहीन बट की गेंद अंपायर ने वाइड किया। संदीप जी भाने अंपायर और अडिवली के, और दशरथ सुरखादेव एनपम दावड़ी। अंपायर की जोड़ी भी सही है, एक लिंबू जी है तो दूसरा टिम्बू जी है। 37 स्कोर, बाप रे बाप, लगता है घर में नेट प्रैक्टिस ऐसी की है। ये देखिए दोबारा रिप्ले में देखिए, ओहो सुनामी का बाउंसर है और अगली गेंद फ्री हिट है। 37 लॉस ऑफ 1 विकेट। फक्त बघा डगआउट मध्ये प्लेयर्स बसतील, बाकी कोणी बसण्याचा प्रयत्न करू नका, आपणास विनंती आहे, कारण कॅमेरा आपल्या तिकडे फिरवलेला आहे, दुसरं कोणी बसू नका मित्रांनो, सहकार्य करा। 38 फ्री हिट गेंद, ओ मिस टाइम शॉट है, प्रॉपर कनेक्ट नहीं हुआ गेंद और बल्ले के बीच, दूसरे के लिए भाग रहे तू मैं चल रही थी लेकिन बैकअप पीछे अच्छा है, मिलेगा सिंगल। सिंगल के साथ जयनुमान नावड़े टीम का स्कोर आगे बढ़ता है। और ये देखिए ओमकार देखिए स्क्रीन के ऊपर दिख रहे नितलस के, जो इस बीच मेरे हिसाब से यहाँ लॉन्ग ऑन के क्षेत्र में है। 39 पे स्कोर, 1 विकेट के नुकसान पे तीसरा और जारी है। और यहाँ उमेश खेरे 2 पे, महेश खेरे 35 पे। इस बीच 4 खिलाड़ी यानी के दायरे के अंदर है, टोटल 6 है और 5 खिलाड़ी सीमा रेखा के नजदीक। ये गई हथेली में आउट, और यहाँ दूसरा विकेट गॉन। मिस्टर उमेश खानावकर दौरान बना के वापस जा रहे हैं, दरे ने चलता कर दिया 39 लॉस ऑफ 2 डीजे। उनतालीस लॉस ऑफ 2 विकेट। बैट्समैन इज नेम मिस्टर सूरज खानावकर। खानावकर साहब बॉल को देखो और मारो, बॉल में गति है, गेंद नीचे है। और देखिए जिन्होंने कैच पकड़ा, नाखून क्यों खा रहे हैं राहुल भाई, नाखून क्यों खा रहे तू, छोड़ ना यार, नाखून चबाने का टाइम नहीं है। 39 लेकिन अच्छी बॉल साहिल दरे की इस ओवर की, अभी तक 2 गेंदें स्कोरर शेष है। 5वीं डिलीवरी, इस बार टप्पा पीछे रखा है लेकिन गति के साथ गेंद को फेंका है, आउटसाइड ऑफ स्टंप गेंद देखिए, लेंथ परफेक्ट है, डिसिप्लिन सही है, डॉट किया दिया, छक्का खाया बल्लेबाज ने। 39 लॉस ऑफ 2, तीसरी ओवर की अंतिम बॉल। लेकिन महेश मात्रे क्या बैटिंग कर रहा है, लाजवाब तूफानी बैटिंग। इस सलामी बल्लेबाज ने नावड़ी टीम का हौसला 7वें आसमान के ऊपर पहुंचा दिया। 39 लॉस ऑफ 2, अंतिम बॉल। ये इस बार सिंगल शॉट फाइन लेग नहीं पकड़ लिया है, सिंगल मिलेगा नहीं। ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद जयनुमान नावड़ी टीम का स्कोर है 39 लॉस ऑफ 2 विकेट के नुकसान पे। पारी की 2 ओवर शेष है। आप सभी लोग देख रहे हैं परी 11 साई स्पोर्ट और ग्रामस्थ मंडल टोंडरे आयोजित साई ट्रॉफी 2025 डीजे कमान।
चार हमारे पास साइकिल, 2 बाइक है, चमकदार ट्रॉफी है और आयोजन में क्या चाहिए, पूरी तरह से लोग मौजूद है, यही साई ट्रॉफी का गवाह है। 39 लॉस ऑफ 2 विकेट। दिनेश पाव से देखिए इस बार स्क्रीन के ऊपर हमारे मुख्य आयोजक मजिंद्र दादा पाटिल और उनके साथीदार सभी मौजूद है यहाँ, और गावरान धाबा के खुद मालिक है। तो गावरान धाबा को हमें देखना पड़ेगा, हमें मुझे एक बार लेके जाओ, फिर तुम देखेगा हमारा आवरान क्या है संडे। लेकिन एक हर्षद भाई के ऊपर भी पार्टी है उनकी गाड़ी की, जल्दी उन्हें हम विनती करते कि आयोजन कीजिए और हमें कॉल कीजिए। स्कोर 39। इस बार लॉप किया गेंद को, हवा में गेंद है, वाइडेस्ट लॉन्ग ऑन के क्षेत्र में, खतरा बन सकता है दूसरे के लिए। यहां तुम्हें पता नहीं है कहां मारना चाहिए, अगर तुम बॉल रेन पे लगा देते तो करीबी मामला होने वाला था कि बैट्समैन इस बार क्रीज से थोड़े बाहर थे, लेकिन बॉलर का कहना है कि हमें विकेट चाहिए महेश भात्रे की, इसलिए विकेट कीपर के पास ये थ्रो किया था, लेकिन बल्लेबाज दोनों पॉपिंग क्रीज के अंदर सुरक्षित, कोई हानि कोई नुकसान नहीं। ओमकार इस बार यहां भात्रे ने खेला हुआ शॉट लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, एक सिंगल मिलेगा, एक सिंगल के साथ जय हनुमान नावड़े टीम का स्कोर है 42। और फिलहाल संग्राम 11 नेतलस टीम इस बार फील्डिंग कर रही है। नेक्स्ट मैच टेम्बोड़े करण बनाम स्टार 11 ओए। पकड़ो पकड़ो, छोड़ना मत, पकड़ लिया, क्या तीसरा विकेट गॉन। 42 लॉस ऑफ 3। जय हनुमान नावड़े टीम, ओमकार को मिली सफलता। डीजे कमान। चुका है 42, 3 विकेट के नुकसान पे। अच्छी बॉल, सही प्रॉपर लेन के ऊपर गेंद थी, बल्लेबाज कुछ समझ नहीं सके, विकेट कीपर के दस्तानों में गेंद चली गई है। मेडन गेंद की समाप्ति हो चुकी है। 42, 3 विकेट के नुकसान पे सही गेंद को आगे फेंका। एक बार फिर से जोरदार प्रहार किया है, लॉन्ग ऑफ के ऊपर गेंद ऑप्टेव किया, लेकिन फील्डर मौजूद है, मिलेगा सिंगल बल्लेबाज दुर्वेश भात्रे को। और इस सिंगल के साथ जय हनुमान नावड़े का स्कोर पहुंचा है 43-43। अंतिम बॉल को पनिशमेंट, तीर के जैसे थप्पड़ मारी, सीधी गेंद हवाई यात्रा पे बिना टिकट निकल के दीजिए। फटाफट पानी लेके जाओ। 49 लॉस ऑफ 3। 4 ओवर के समाप्ति के बाद 49 पे स्कोर, 3 विकेट के नुकसान पे। हम देख सकते इस बार देखा जय हनुमान नावड़े की स्थिति देखी है, जहां महेश भात्रे 44 पे खेले, जिन्होंने 13 गेंदों का सामना किया। साहिल खानावकर इस बीच देखा जाए मेरे हिसाब से जहां 0 रन बना के वापस चले गए हैं। उमेश खानावकर जिन्होंने 4 गेंदों का सामना 2 पे। यस, 20 ओवर में 20 मिनट में 4 ओवर खत्म होना चाहिए, नहीं तो एक फील्डर अंदर। कल भी ऐसा हुआ है, पनिशमेंट मिलेगी आपको। 4 गेंदों का सामना किया, 0 रन बना के वापस। और यहाँ दुर्वेश भात्रे 2 गेंदों का सामना कर रहे हैं और 1 पे खेल रहे हैं। बॉलर इस नेम आखिरी पारी की 6 गेंदें, जिन्हें हम स्लॉग ओवर कहते हैं, जिन्हें हम डेथ ओवर कहते हैं, जिन्हें हम हनामारी का ओवर कहते हैं, आगरी भाषा में हम इसे कहते हैं कुटाकुटी का ओवर।
मिथुन चक्रवर्ती की भाषा में इसे कहते डुशुम डुशुम वाला और सीआईडी में दया तोड़ दरवाजा, मारो अंतिम ओवर। गेंद टप्पा पड़ने के बाद शरीर के ऊपर आ गई, मगर ब्लैक बाई के रूप में सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर आगे जाएगा। और इसी के साथ जय हनुमान नावड़े टीम के 50 रन बोर्ड के ऊपर लग चुके, 50 पूरी, 50 3 विकेट के नुकसान पे। दुर्वेश 1 पे खेल रहे, महेश मात्रे 44 पे खेल रहे और महेश की 50 पूरी करने के लिए, खुद की 50 पूरी करने के लिए 6 रन चाहिए। 5 गेंदे शेष, स्वप्निल गायकवाड़ और छड़ा लंबा बिग हिट, इट्स अ ब्यूटीफुल सिक्सर, स्क्वायर लेग। और इसी के साथ 50 पूरी, तूफानी पारी, शानदार पारी, नाम है महेश मात्रे, शेर दिल दिलेर पारी डीजे। और बल्ला ऊपर कीजिए क्योंकि स्क्रीन के ऊपर नहीं दिख रहे। जोरदार तालियों से स्वागत कीजिए, शेर की दहाड़ देखिए, क्या गेंदबाजों को रिमांड में लिया है। मात्रे ने कमाल कर दिया, अपोजिट उनके खिलाड़ी जो है राहुल, उनके सभी उनका स्वागत कर रहे हैं। 50 रन टीम के लिए खुद का बहुत ही बहुमूल्य है और आईवा कैच के लिए टी शर्ट है। फिलहाल रन बन चुके, इस बार देखा जाए 56। आणि सन्माननीय कैलास शेठ पाटील आणि पांडुरंग शेठ पाटील यांना विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठावर 56 3 विकेट, 50 खुद है महेश के। ये गई, ये आउट ऑफ द पार, मारा ने मारा, मात्रे ने मारा, छक्का मारा और बड़ा मारा। देखिए मिसाइल मैदान के अंदर है, रीट की हड्डी जिसे कहते हैं, सलामी बल्लेबाज की तूफानी पारी। देखिए बॉल अगर अंदर गई है तो कृपा करके बाहर फेंकिए। आज एक टीम को निकालना है बाहर, मतलब टूर्नामेंट के अंदर। तुम सुपर 6 खेल रहे तो तुम्हें लगा किधर। ये 3 देखिए कैसे त्रिमूर्ति हमारा पर एंथनी बैठे हुए, देखिए एक टोपी नितलस के, और स्लो रन का प्रयोग किया। अपील गति परिवर्तन वाली है गेंद, चेंजेस ऑफ पेस कहते जिसे, बढ़िया गेंद इस बार देखिए स्वप्निल गायकवाड़ की। स्टैंड देखिए वासुदेव सेठ, हलूराम पाटिल स्टैंड, माजी सरपंच उनके स्टैंड के अंदर बैठे हुए 3 हो। ये देखिए 3, एक लाल टोपी वाला और आगे कदमों का प्रयोग कवर में और एक सिंगल, इसी के साथ दूसरा। 2 के साथ जयहनुमान नावड़े टीम का स्कोर जाएगा 64 के घर में। और ये देखिए और तो हो रहा है, 64 खूबसूरत मैदान देखिए, चारों दिशाओं में कंपनी मौजूद है और मैदान खूबसूरत है। टोंडरे का आसमान खाली है, संध्या का टाइम है, लोग गवाह हैं इस साई ट्रॉफी 2025 का आज की 3री रात। और पिच बॉल है, क्या लपक लिया कैच, लेकिन दुर्वेश बैट टू द डगआउट। 64 पे लगभग देखा जाए 4 विकेट गॉन हो चुके, लेकिन वहां महेश मात्रे की एक बेजोड़ बेमिसाल नॉट आउट पारी अपनी टीम के लिए। क्या खेल दिखाया वीरेंद्र सिंह सहवाग स्टाइल से, 58 रनों की तूफानी नॉट आउट पारी, 18 बॉल में 8 छक्के 1 बाउंड्री। क्या जबरदस्त इनिंग, 341 के स्ट्राइक रेट से काम परफेक्ट किया और नितलस के गेंदबाजों को मार दिया। लेकिन रन तो बन चुके 5 ओवर में 64। जीतने के लिए यहां संग्राम मिले नितलस टीम को 65 रनों की जरूरत है 30 बॉल में। डरो मत,
डरो मत, क्रिकेट में डर गया वो घर गया, क्योंकि गब्बर सिंह ने कह दिया शोले में डर गया वो मर गया है। आपको याद दिलाता हूं 2006 में जोहान्सबर्ग के ऊपर जब 434 का स्कोर खड़ा कर दिया था ना, तो कांगारू यानी कि ऑस्ट्रेलिया टीम भी सोच रही थी, दुनिया भी सोच रही थी कि ये निकट्टा नहीं होंगे, लेकिन दक्षिण अफ्रीका टीम के बल्लेबाज हर्षल गिल उनके 175 की पारी, 91 रनों की ग्रीम स्मिथ की पारी, मार्क बाउचर की 50, 3.5 घंटों में 438 का स्कोर खड़ा हो गया। आओ निकलो टीम मैदान के अंदर, होगी तुम्हारी बल्ले बल्ले, लेकिन खेल दिखाओ। लेकिन टॉस होगी टीम मोड़े करण और स्टार 11 ओवे के बीच, और इसके बाद आगे का आंखों दिखाल बताने के लिए हम आपको लेके चलेंगे मराठी के सुमधुर कमेंटेटर हर्षद भाई मडवी फ्रॉम नेरुल। टेंबुडे आणि ओवे स्टार ओवे दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया टॉस साठी आपण ओवे टीमचे कॅप्टन आले आहे, टेंबुडे टीम आपण देखील या, करण भाई आपण देखील या, टॉस करूया आपण लगेचच। आज खरं तर इनिंग ब्रेक मध्ये आम्हाला दोन्ही कॅप्टन्स आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हवे आहेत, आणि मी टॉस करण्यासाठी सुभाषजी पाटील यांना विनंती करेन की आपण यावं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, आम्हाला जॉईन करावं। 40+ चे आमचे सुभाषजी पाटील यांचे शुभ हस्ते टॉस होत आहे। परी 11 साई स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ तोंडरे आयोजित क्रीडा स्पर्धा, या स्पर्धेमध्ये आपण जाऊया। आराध्य 11 टेंभोडे करणचा संघ आणि त्याचबरोबर स्टार ओवे दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा। हेड आणि टेल आहे, टेल इज अ कॉल आणि टेल आलेला आहे ऑलरेडी। करण टॉस जिंकला, करण डिसिजन काय असेल एकंदरीत 5 ओव्हरचा सामना? क्षेत्ररक्षण चॉईस करू। या मैदानावरती आपण पाहताय थोडंसं बाउंड्रीचं जे डिस्टन्स आहे थोडं कमी आहे, आणि बॅटिंगला एक अनुकूल वातावरण या मैदानामध्ये निर्मिती करून दिली आहे आयोजकांच्या माध्यमातून, आणि समोरील संघ स्टार ओवे चांगल्या रिदम मध्ये यावर्षी। काय म्हणशील किती धावांपर्यंत या मैदानावर त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच 5 ओव्हरमध्ये 55 ते 60 धावापर्यंत रोखण्याचा आमचा विचार असेल। आमचा संघ तर आउट फॉर्म मध्ये, पण आम्ही नक्कीच चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू आज। आणि एकंदरीत टीमच्या कोणत्या खेळाडूंकडून तुला अपेक्षा आहेत की आज निदान त्यांचा एवढे दिवस नाही परंतु आज चांगला खेळ झाला पाहिजे? मला एका कुणाकडूनच अपेक्षा नाही, मला 11 जणांकडून आज अपेक्षा आहे। जर 11 जणांनी जिद्द दाखवली तर आम्ही नक्कीच जिंकू। चला विश यू ऑल द बेस्ट करण, चांगला खेळ तुमचा होईल अशी आशा करूया आणि दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया। जाऊया आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला जॉईन करतो, तोपर्यंत प्रेझेंटेशन बाकी सर्व जबाबदारी हाताळतील आमचे अमितजी म्हात्रे। थँक्यू। आम्हाला कॅश डोनेशन मिळालं या साई चषकासाठी, त्याबद्दल अलंकारजी भोईर साहेब आपला मी मनापासून आभार व्यक्त करीत आहोत। आपण केलेल्या या सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद। तसेच सन्माननीय सचिनजी चाळके साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। साई चषकामध्ये आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। जाऊया आपण सामन्याकडे। सामन्याला ऑलरेडी सुरुवात झाली आहे, दुसऱ्या इनिंग मध्ये आपण आहोत चेसिंग करताना। पहिल्यांदा आपण आवाज ऐकला आमचे साथी समालोचक मित्र सिद्धू पाजी या नावाने ओळख असलेले आमचे अमितजी म्हात्रे, जो हे पेन या विभागाला ते बिलॉंग करतात। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा करून जाऊया मैदानावरती। सुरुवात झाली आहे मॅचला। पहिलाच बॉल आतमध्ये येणारा बॉल होता आणि इथे पहा जोरकस अपील, परंतु बॉल खाली राहिलाय, त्यामुळे कदाचित भ्रम झाला असावा तो नावडे टीमच्या या खेळाडूंना की बॅटला बॉल स्पर्श केला, परंतु तसं काही होताना दिसत नाहीये। साहिलची ही लाऊड अपील। संग्राम 11 नितलस आणि त्यांच्या विरुद्ध आपला जय हनुमान नावडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस पहा उंच खेळायचा होता, 30 सर्कल मध्ये फसलाय, एक्स्ट्रा कव्हरला एक सोपा झेल देऊन बसला पहिला फलंदाज राहुल काटे। बॅक टू द डगआउट एंड।
पाहत आहोत आणि खरं तर या स्पर्धेची आजची तिसरी दिवस रात्र या ठिकाणी खेळवली जात आहे। स्पर्धेचे प्रमुख आणि लाडके आयोजक आमचे मच्छिंद्रदादा पाटील यांची भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी। उचलून खेळला, मिस टायमिंग आहे, फिल्डर आला बॉल खाली। काय घडतंय इथे? 3 फिल्डर बॉल कडे पाहत बसले आणि पाहत बसण्या व्यतिरिक्त काही पर्याय नव्हता। कधी कधी असं होतं की एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जातात, परंतु त्या अगोदर विचार करणं गरजेचं आहे। कॉल कॉल भरपूर महत्वाची गोष्ट म्हणजे कॉल, कारण 38 सर्कलच्या आतमध्ये बॉल आहे। बाउंड्री लाईन वरचा खेळाडू जो आहे तो डेफिनेटली त्या बॉल पर्यंत पोहोचू शकत नाही, त्यामुळे 38 सर्कलच्या आतमध्ये असलेल्या खेळाडूंनी या गोष्टीची दक्षता घेणं फार गरजेचं आहे। जास्त उंची मिळाली, एक्स्ट्रा एक क्विक बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाली। 1 बाउन्सची वॉर्निंग इथून मात्र मिळते साहिलला। टार्गेट जर आपण पाहिलं या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 65 धावा नितलस टीम समोर। यावेळेसही फटका फसला, फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर जाऊन बॉलला पकडण्याचा प्रयत्न करतोय, तोपर्यंत डीप कव्हर बाउंड्री लाईन जवळ बॉल अडवण्यात यश आलंय। रन मिळाल्या 2 आणि या 2च्या मदतीने टीमची टोटल झाली आहे 4। 4 वर 1 संग्राम 11 जय हनुमान नितलस। ओव्हर द विकेट, पुढचा बॉल साहिलचा। आई बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये खेळलाय, लॉंग ऑफला फिल्डर आहे। अंधाधुंदी गोळीबार सध्या सुरू असला मैदानावर पाहायला मिळतोय। कोणत्याही प्रकारच्या रणनीतीचा हा भाग नव्हता, त्यामुळे विकेट गमवावी लागली। दुसरा धक्का बॅटिंग करत असताना तो म्हणजे संग्राम 11 जय हनुमान नितलस टीमला। त्या ठिकाणी मात्र अधोरेखित करण्यात आले, त्या ठिकाणी ड्रॉ करण्यात आले आणि ते नाव मात्र संपूर्ण प्रेक्षकांचं युट्यूबच्या माध्यमातून फार बारकाईने लक्ष वेधून घेत आहे। कारण मैदानावरती जर आपण उपस्थित असाल तर मैदानावरून भलेही तुम्हाला ते नाव दिसणार नाही, परंतु युट्यूबद्वारे जे प्रेक्षक आनंद घेतात या स्पर्धेचा, ते प्रेक्षक मात्र या नावाला अगदी जवळून पाहू शकतात। आई एकविरा इव्हेंट्सचे संपूर्ण कॅमेरा टीम जी आहे या स्पर्धेतील बारीक बारीक क्षण कॅमेऱ्यामध्ये टिपतायत। इथे देखील पहा पूर्णपणे फुलर लेंथ डिलिव्हरी होती, बॉल बॅटचा कोणताही संपर्क नाही, वरदसाठी हा बॉल आला डॉट। हे पहा बॅटच्या अगदी मागे बॉल पडला, त्यामुळे कनेक्शन थोडं त्या ठिकाणी चुकलं। डॉट बॉलची समाप्ती। पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 4 धावा होत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली। वरद बॉलिंग ट्रॅक वरती आल्यानंतर पहिला बॉल तो डॉट फेकताना आपल्याला पाहायला मिळतोय। हाही बॉल वेगवान बॉल आहे, चांगली लाईन आणि लेन सध्या पिक करत असताना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे बॉलर वरद। चांगल्या पद्धतीची बॉलिंग सध्या तरी सुरू आहे या संपूर्ण मॅच वरती। आपला एक वेगळा दबदबा त्यांनी निर्माण केला। आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकाल या प्रेक्षकांची मांदियाळी जी आताच्या घडीला दुपारपासूनच स्टार ओव्हर टीमचे खेळाडू देखील आपल्याला दिसत आहेत या स्क्रीनवर। ऑन साइडला खेळले, स्क्वेअर लेग कडे बॉल जाईल, 1 रन पूर्ण। दुसरीचा कॉल दिलाय, 2 मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने टीमची एकूण टोटल चालली आहे 6 वर। हे पहा आपण प्रेक्षक आणि त्याचबरोबर ओव्हर टीमचे खेळाडू देखील आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत, त्याचबरोबर टेंबोडेचे देखील खेळाडू। याच दरम्यान आमच्या तोसिफ आमचा एनर्जी ड्रिंकचा सध्या आनंद घेताना पाहायला मिळतोय। यावेळेस ऑन साइडला चांगला फटका आहे, गॅप मध्ये 1 टप्प्यावरती बॉल चालला फिल्डरच्या हातामध्ये, तोपर्यंत 1च धाव। 2 इथे मात्र पूर्ण केल्या जातील आणि या 2च्या मदतीने पुन्हा एकदा वाढ होते, ती म्हणजे 8 या आकड्यावरती। हे आमचे लाडके प्रेक्षक आमच्या चेअर्स वरती बसून या स्पर्धेची पूर्णतः मजा घेत आहेत। बबलू दादा आज त्या ठिकाणी आहेत, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय।
ओव्हर पिच बॉल आणि इथे मात्र पहा बॉल ऑन साइडला टर्न करत असताना मिड विकेट कडे चाललाय. थ्रो वेगाने येतोय तोपर्यंत मात्र धाव मिळतील 2 आणि या 2च्या मदतीने टीमची टोटल डबल डिजिट म्हणजे 10 वर जाऊन पोहोचली. हे पहा आपल्या 30 सर्कलची जी LED लाईट आहे ती ऑन झालेली आहे. आता थोड्याच वेळात या मैदानाचं एक विलोभनीय दृश्य आपल्या समोर येताना पाहायला मिळणार आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल, इट्स व्हाईट. व्हाईट बॉलचा इशारा आला पंचाच्या माध्यमातून. याच दरम्यान आमचे खऱ्या अर्थाने या रायगड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून येस आपण वाईट रनआउट बिमरच्या बाबतीत रिव्ह्यू घेऊ शकता. एक एक रिव्ह्यू तुम्हाला अलाउड आहे. कोणत्याही प्रकारची तुम्हाला त्यामध्ये बंधने नसतील, परंतु फक्त एक. ओ इनसाइड आउट, ग्रेट शॉट. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, तिथे थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं, परंतु 2 धावा नाही रोखू शकत. चांगला प्रयत्न झाला. एवढे प्रयत्न करून देखील जर खेळाडूवरती नाराजी दाखवली जात असेल तर क्षेत्ररक्षकाने नेमका करावं तर करावं काय. पूर्णतः या मॅच वरती आपली पकड आता घट्ट करत असताना पाहायला मिळतात ते म्हणजे नावडे संघाचे खेळाडू. संग्राम 11 जय हनुमान नितलस टीम सध्या हतबल आहे, कारण येणाऱ्या 18 बॉल आणि 52 धावांची आवश्यकता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. खरं तर मी उल्लेख करत होतो ज्यांनी मात्र खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्याच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या नावाचा दबदबा सोडला. या तोंडरे गावाचं नाव आज कुठेही गेल्यानंतर आदराने ज्या क्रिकेटरमुळे घेतलं जातं, रायगडचा खरा टायगर म्हणून ज्याला संबोधलं जातं, आमचे विश्वासदादा पाटील. जर या ठिकाणी आपण उपस्थित असाल तर कृपया आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 18 बॉल 52 ची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. बॉलिंग ट्रॅक वरती उमेश खानावकर आणि साहिल सुद्धा आपलं पाहायला मिळतो. खरं तर या खानावकर आणि संपूर्ण कंपनीची नावडे गावाच्या माध्यमातून एक नवीनच ओळख आता संपूर्ण क्रिकेट रसिकांना होऊ लागली आहे. 1 रन इथे मात्र पूर्ण केले आणि एकावरती स्टॉप झालेत. तसेच तोंडरे गावचे जे कोणी ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. लॉंग स्टॉपला बॉल निघून गेला. फिल्डर त्या ठिकाणी होते, परंतु 3 फिल्डरांना चकमा देत बॉल सीमा पार, हा चौकार. ग्रामस्थ आणि नितलस गावचे ग्रामस्थ जर कोणी इथं उपस्थित असतील तर सर्वांना आम्ही विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यावं. नितलस गावचे ग्रामस्थ आणि नावडे गावचे ग्रामस्थ. ओटो कमेंट ऑन साइडला वॉटर शॉट पिकअप होता आणि या बॉलला भिरकावून दिले स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार. आणखीन एक दमदार षटकार. तर विश्वासजी पाटील यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. रायगड के टायगर म्हणून ज्यांना संबोधलं जातं आणि खऱ्या अर्थाने जर पाहता की वयाची 40 ओलांडल्यानंतर देखील ज्यांच्या बॅट मधून 100 धावा आपण पाहिल्यात, शतकवीर म्हणून त्या खेळाडूंची ओळख राहिली आहे. यावं आपण व्यासपीठावरती. बॉलर तयार आहे. आणखीन एक ओव्हर पिच बॉल ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर चाललाय, परंतु पंच सांगतायत हा डॉट बॉल आहे. चांगली लाईन लेंथ उमेश यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी मात्र दुमत नव्हती, पंचांना कोणतीही अडचण नव्हती हा डॉट बॉल देण्यामध्ये. हाही बॉल शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, लेग स्टिकच्या वरून बॉल निघून चाललाय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट, सलगचा दुसरा डॉट बॉल उमेश खानावकर हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगली बॉलिंग सध्या होतीये. साहिल दरे 10 बॉल खेळला, 18 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. हा जास्त बाहेर आहे.
यावेळेस मात्र पंच सोडणार नाहीत. व्हाईट बॉलचा इशारा आहे तो पंचांकडून अतिरिक्त धाव मिळते ती म्हणजे टीम नितलसला. टोटल झाली 25. येणारे 13 बॉल आणि 40 धावांची गरज आहे. 13 बॉल मध्ये 40 पाहिजे. सामना अजूनही बरोबरीत आहे. एखादा मोठा फटका जर आला या बॉलवरती सामना बनेल, मजा येईल. ऑप्शनच्या आणखीन जास्त बाहेर निघणारा हा बॉल. इथे देखील वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि याच वाईट बॉल सोबत एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाणार. 26 झाल्यात. 13 बॉल मध्ये 39 बनवायच्या आहेत. अजूनही सामना हा मात्र बरोबरीत थांबला पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस ड्राईव्ह केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये फिल्डर आहे परंतु त्याला हुलकावणी देत बॉल चाललाय थेट सीमा रेखा पार. हा चौकार आणि चौकाराच्या मदतीने टीमची एकूण धावसंख्या झाली 30. येणारे बॉल 12 आणि धावा करायच्या आहेत त्या 35. तेव्हा पहिलेच मागत चला. एवढा वेळ झाल्यानंतर प्लीज रिक्वेस्ट करू नका. येणारे संघ देखील आपण लक्षात घ्या. 3 ओव्हर नंतर तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. 3 ओव्हरच्या अगोदर ड्रिंक्स ब्रेक मिळणार नाही आणि तिसरी ओव्हर जशी संपेल तशी पाण्याची मागणी लगेच करा म्हणजे मैदानात पाणी पुरवता येईल आम्हाला. हा आमचा आहे डगआउट. खेळाडू कक्ष आपल्याला पाहायला मिळतो. सगळे खेळाडू आहेत आमच्या समवेत. आई एकविरा इव्हेंट्स लाईव्हचे कॅमेरामन या मैदानाच्या चहू बाजूचे क्षणचित्र आपल्या कॅमेरामध्ये टिपताना पाहायला मिळतात. स्वप्नील पावशे. खर तर चेहरा आज लपवतोय परंतु चेहरा उघड्या चेहऱ्याने सर्वांना सामोरं जाणं फार गरजेचं आहे. ये हुई ना बात. अजूनही ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती ऑन असलेला पाहायला मिळतोय. इक्वेशन आपल्या स्क्रीनवरती आहे. 12 बॉल मध्ये 35 बनवायचे आहेत. हा आमचा VIP डाईस. सध्या आमचे पाहुणे या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि आजच्या खरं तर दिवसाची सुरुवात आयवा कॅशने करणारे आमचे सुशांत देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतात. सर्वांचं आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. टी शर्टचे मानकरी आहेत आज खरं तर कारण आयवा कॅश साठी या मैदानावरती आयोजकांच्या माध्यमातून आकर्षक टी शर्ट देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी असणार आहे की जेव्हा जेव्हा आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच पकडाल त्या वेळेस मात्र तुम्हाला आयोजकांकडून एक सुंदर गिफ्ट टी शर्ट दिली जाईल. 12 बॉल मध्ये 35 पाहिजे. चौथ्या बॉलरचा अवलंब केला जातो आणि चौथ्या ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅक वरती संदेश भोपी आपल्याला पाहायला मिळेल जे हनुमान नावडे टीम कडून. हा सामना जसा संपेल तसा आपल्याला मैदानामध्ये उतरायचंय. करण लक्षात असू द्या. आपली टीम जवळ घ्या आपल्या. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे त्याला चकमा देत बॉल फिरलाय आणि बॉल गेलाय थेट सीमा पार. हा येतोय चौकार. क्या बात है. यस. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी मात्र होते. तर तिसरे पंच आयोजकांच्या माध्यमातून मैदानामध्ये नेमणूक केली जावी. ऑन स्क्रीन पाहिलं जाईल. चला कारण आजकाल हाच नियम सगळीकडे लागू होतो की मैदानामध्ये पंचांची नेमणूक न करता ऑन स्क्रीन गोलंदाजावरती करडी नजर असणारा 4 कॅमेरा एकविरा इव्हेंट्स लाईव्हच्या आणि 5वा कॅमेरा आमच्या वॉर रूम मध्ये. ओ यावेळेस पहा काय डिलिव्हरी. सुपर यॉर्क मध्ये टाकलेला बॉल होता. संदेशने या बॉलला मात्र खऱ्या अर्थाने दुजोरा दिला. संदेश भोपी बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल चौकार. त्यानंतर दुसऱ्या बॉल वरती आक्षेप घेतला. तोच बॉल दर्जेदार फेकलाय. ऑन साइडला गॅप शॉट सिलेक्शन. नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल चाललाय दंदन दंदन करीत सीमा पार. हा चौकार.
कौशिकभाई यांना विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठावर या। एक जबरदस्त लेजेंड खिलाड़ी तौसीफ भाई, आइए आपका तहे दिल से हार्दिक हार्दिक स्वागत। तौसीफ पटेल लोअर फुल टॉस ड्राइव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर लॉंग ऑफ कडे, बॉल टर्न होईल तोपर्यंत एकच धाव, जस्ट ओनली 1 ओव्हर देअर। एकाच्या मदतीने टोटल झाली आहे ती 39, येणारे 8 बॉल, धावा करायच्या 26, 8 बॉल मध्ये 26 आपल्याला पाहायला मिळत आहेत। सामना थोडासा दूर आहे तो नितलस टीम पासून, परंतु अवघड जरी असला तरी अशक्य नाही, कारण क्रिकेटमध्ये अवघड कठीण गोष्टी भरपूर आहेत, परंतु अशक्य गोष्टी कोणत्याच नाहीत। 8 मध्ये 26 यावेळेस मात्र आपण पाहू शकताय पुन्हा एकदा बॉल फिरवलाय आणि पंच सांगतायत इथे मात्र हा डॉट आहे, परंतु बॅट्समन रिव्ह्यू सध्या या ठिकाणी मागितला जातो, त्यामुळे चेक करूया आपण काय घडलंय। तर याच वेळी आम्ही व्यासपीठावर निमंत्रण देते नूरा पटेल जी, इनको हम न्योता दे रहे कि हमारे मंच के ऊपर आइए। नूरा पटेल जी और पेटगांव के सम्माननीय रमजान शेख साहब, इन्हें भी हम विनती करते हैं मंच के ऊपर आइए। एडवोकेट इरशाद शेख, इन्हें भी हम विनती करते हैं कि हमारे मंच के ऊपर आइए। आपका हार्दिक स्वागत है इस साई ट्रॉफी में। आणि बघा ज्यांचा बर्थडे बाय ज्यांच्या नावाने आपण चषक ठेवलाय ते मात्र आमचे मचिंद्रदादा यांचे सुपुत्र साई यांचं आगमन जवळजवळ 27 तारखेपर्यंत ते शाळेला जाणार नाहीत, कारण आयोजन सुट्टीत डायरेक्ट आयोजन त्यांचं, त्याच्यामुळे कुठलेही टीचर काहीच करू शकत नाही। डिसिजन पेंडिंग आहे, त्याच्यामुळे इकडे आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून चेक केलं जाईल। फेअर डिलिव्हरी आहे, बॉल पूर्णपणे आतून बाहेरच्या बाजूला टर्न झालेला आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण पंचाला नव्हती। फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू गमावलाय नितलस टीमने अंतिमच्या या 8व्या बॉलवर। 7 बॉलचा खेळ शिल्लक, 7 मध्ये 26, संदेश तयार, ओव्हर पिच समोर खेचलाय बॉल, जाईल लॉंग ऑफच्या वरून सीमारेषे बाहेर, हा येतोय मच नीडेड सिक्सर फ्रॉम बॅटर साहिल दरे। नौफी पटेल और सलमान पटेल, पटेल बंधु को हम विनती करते कि हमारे मंच के ऊपर आइए, तशरीफ लाइए। दोनों को हम विनती करते कि तुरंत आप फौरन हमारे मंच के ऊपर आइए। तसेच आमचे जहीर शेठ पटेल देखील या ठिकाणी आले असतील तर आपण देखील या, आपलं देखील सहर्ष स्वागत करा। स्टार ओव्हर टीमच्या पाठीराख्यांमध्ये खरं तर आर्थिक असेल किंवा कोणत्याही प्रकारच्या माध्यमातून पाठबळ देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं। 6 मध्ये 20 पाहिजे, सध्या तरी सामना दोन्ही टीमसाठी बरोबरीत आहे। चला टाइमपास करू नका, वेळ जास्त घेऊ नका। सौरभजी पाटील तोंडरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं। आपलं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने। निकेश म्हात्रे आज खरं तर थोडीशी चर्चा करतात करण सोबत, खरं तर आज विरुद्ध खेळायचे, परंतु तरी देखील एक खेळ भावना तसेच मैत्रीपूर्ण संबंध आज जोपासताना हे दोन्ही खेळाडू आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळतीलच। 6 बॉल मध्ये 20 धाब्यांची गरज आहे। बॉलिंग ट्रॅक वरती शेवटच्या ओव्हर मध्ये सनी खानावकर, ओव्हर द विकेट, पहिला बॉल, पायावरचा बॉल, लेग स्टिक सोडून चाललाय, इथे वाईड मिळतोय, 19 पाहिजे। सामन्यामध्ये अगदी चुरस वाढली आहे, प्रत्येक खेळाडू आपापल्या परीने शर्तीचा प्रयत्न करतोय। 6 मध्ये 19 राहिल्या, 46 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात। सनी खानावकर, ओव्हर द विकेट, पहिला बॉल वाईड, त्यानंतर पुढचा बॉल फेअरली हाताळेल का? हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळायचा होता, स्क्वेअर लेग कडे बॉल चाललाय, एकच धाव मिळेल। स्ट्राइक मात्र साहिल दरे स्वतःकडे ठेवतोय, जो 13 बॉल मध्ये 28 वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळेल।
ज्या खेळाडूने आतापर्यंत चौकार षटकारांची कठोर आतषबाजी या मैदानावरती केली आहे, तोच खेळाडू पुन्हा एकदा आपल्या संघाच्या विजयामध्ये खारीचा नव्हे तर सिंहाचा वाटा उचलेल का, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. 5 मध्ये 18, 5 मध्ये 3 षटकार. साहिल दरेसाठी हे समीकरण फार कठीण नाहीये, अशक्य तर बिलकुल नाही, त्यामुळे करणं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये सगळ्या गोष्टी शक्य आहेत. शॉर्ट पिच ऑन साइड ला पुल केलाय, पॉवरफुल आणि डिलाइटफुल सिक्सर. अमित सर, पुणे आंबेगाव जुन्नर मध्ये आल्याची फिलिंग येते आपल्याला. या तोंडरे गावात जरी असलो तरी हे डायलॉग ऐकून आपल्याला पुण्याच्या क्रिकेटची मजा घेता येते. 4 मध्ये 12 सामना आलाय नितलसचा. संघाचे खेळाडू देखील इथे पहा, रनआउटची शक्यता, चुकीचा थ्रो. गरज आहे का सध्या तरी नावडी टीमला अशा पद्धतीच्या थ्रोची? आणि इथे मात्र काय घडतंय, काय घडतंय? सामना हातात आलेला अगदी हातातून निसटून देखील जाऊ शकतो. सामना बरोबरीत आहे आणि इथे मात्र पंचाचा इशारा येतोय, बॅटेड बॉल. एकच धाव इथे मात्र मिळते. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल मात्र पुढे चालली आहे 54. 65 धावांचं टार्गेट, 3 मध्ये 11 बनवायचे आहेत. काय सामना आहे, जबरदस्त मॅच, प्रेक्षकांसाठी पैसा वसूल मॅच. आणि या मॅच नंतर कदाचित मे बी फ्लडलाइट्स देखील ऑन होतीलच यात शंका नाही. या मैदानाचं अतिशय विलोभनीय दृश्य आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. 3 मध्ये 11 बॉलिंग ट्रॅक वरती सनी उचललाय आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा आलाय षटकार. 6 रन. काही वेळासाठी, काही क्षणासाठी असं वाटलं होतं की सामना नितलस टीमच्या हातातून निघून गेलाय. आणि असं पाहता पाहता आपण कासव आणि सश्याची गोष्ट आपण ऐकली असेल की सश्याला वाटतं की मीच फास्ट आहे, परंतु कासव त्याच्या कधी पुढे निघून जातो हे कळत देखील नाही. आता तीच गत आहे. 2 मध्ये पाहिजे 5. सामना बनलाय. एक मोठा फटका आणि सामना फिनिश. डगआउट मधून ओरडू नका प्लीज. आणखीन एक चांगला फटका आहे, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. फिल्डर त्या ठिकाणी आहे. 1 रन. दुसऱ्या रनचा प्रयत्न 2 झाल्यात आणि इथून मात्र शेवटच्या बॉल वरती आता बाकी राहतील 3 रन. आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 2 धावा जरी केल्या तरी नितलस टीम आपला हात चोळत जावं लागेल. 3 कंपल्सरी. पाणी पाहिजे का काय? पाणी पाणी. जा पटकन 12वा खेळाडू, पटकन धावा. खर तरी वेळ नाहीये, परंतु खेळाडूंच्या आम्ही या गोष्टीला समजू शकतो. 3 धावांची आवश्यकता आहे. सामना थोडासा तर सम्माननीय नूरा पटेल जी, इन्हें हम विनती करते कि हमारे मंच के ऊपर आइए. नूरा पटेल जी, क्योंकि नेक्स्ट मैच कांटे के टक्कर का मुकाबला है, लेकिन ये मैच रोमांचक स्थिति में आई है. शेवटचा 1 बॉल, 3 धावांची आवश्यकता. सामना मात्र नितलस टीमने बनवलाय. अजूनही दोन्ही टीम करतील प्रयत्न. 1 बॉल 3. एकदा जोरदार टाळ्या. शेवटच्या बॉल साठी होऊन जाऊ द्या. ऑफ स्टंपच्या बाहेर चाललाय बॉल. अजूनही सामना आहे हातामध्ये. अजूनही सामना बरोबरीत पाहायला मिळतोय. 1 बॉल मध्ये 2 पाहिजे. बघा, सामना कोणी जिंको, कुठल्याही फिल्डरने आतमध्ये धावत जायचं नाहीये याची दक्षता घ्या.
सामना कोणी जरी तुम्ही जिंकलात तरी तुमचा आनंद बाउंड्रीच्या बाहेरच व्यक्त करा, आतमध्ये कोणीही जाऊ नका. नितलस टीम आणि नावडे टीम डगआउट मध्ये आता थोडस चिंतेचं वातावरण खरं तर नितलस टीमच्या दिसतंय, परंतु हा टेन्शन मात्र या बॉल नंतर दूर होईल. कोणाची धकधक वाढेल आणि कोणाचं काय होईल हे सांगणं फार कठीण आहे. जाऊया आपण मॅच कडे. एक बॉल 2 धावांची गरज. काय सामना आहे. ओ व्हॉट अ शॉट. ग्रेट फिनिश बाय मिस्टर ओमकार पाटील. तर सन्माननीय आमचे विपुलभाई नावड्याचे इथं उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान आम्ही करत आहोत. काही हरकत नाही, त्यांचं मनापासून पण एकदा स्वागत. स्क्रीनवरती आपण पाहताय आजच्या या पहिल्या मॅचचा हा गोड शेवट जसा केला ओमकार पाटीलने आणि त्याचा सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. काय झळकला त्याचा आनंद चेहऱ्यावरती हे स्पष्ट दिसतंय. आई एकविरा इव्हेंट्स लाईव्हच्या कॅमेरामध्ये कैद झालेली ही दृश्य जबरदस्त. फटक्यामध्ये कॉन्फिडन्स एवढा होता, परंतु खर तर हार्ड लक नावडे टीम. चांगला प्रयत्न झाला तुमचा. सन्माननीय अलंकार भुईरजी मॅन फ्रॉम नावड्याचे टेंबोड्याचे अलंकारजी यांना विनंती असेल की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आमचे मुख्य आयोजक आणि विपुल म्हात्रे नावडे यांनाही विनंती असेल की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आमचे मच्छिंद्रदादा पाटील यांच्या शुभास्ते जे मुख्य आयोजक यांच्या शुभास्ते इथे सन्मान केला जातो. मायाची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि साई चषकाची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांनी सन्मानित केले. धन्यवाद अलंकारजी, आपण आलात. आणि आमचे दुसरे सत्कारमूर्ती सन्माननीय सचिनजी चाळके यांनाही विनंती करतोय सचिनजी आपणही यावा आणि आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. साई चषक 2025 मध्ये सचिनजी चाळके यांचा यथोचित सन्मान आमचे मुख्य आयोजक मच्छिंद्रदादा पाटील यांच्या शुभ हस्ते होतोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या सामन्याचा सामनावीर आपण देऊया. चांगली फलंदाजी ज्याच्या माध्यमातून झाले अंतिम क्षणापर्यंत जो लढला आपल्या टीम साठी. नितलस टीम संग्राम 11चा साहिल दरे ठरलाय मॅन ऑफ द मॅच. सचिनजी चाळके यांचा यथोचित सन्मान, मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या साई चषकाची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित. स्वतः मच्छिंद्रदादांचे सुपुत्र साई इथे उपस्थित आहेत आणि पिता पुत्राच्या हातून हा आपला यथोचित सन्मान. धन्यवाद. त्याचप्रमाणे हमारे नूरा पटेल इन्हें हम विनती करते. नूरा पटेल आप आइए, तशरीफ लाइए, आपका भी हम तहे दिल से स्वागत करने जा रहे हैं. नूरा पटेल जी, इनका भी हम स्वागत कर रहे हैं. माई की हमारी उबदार शाल और गुलदस्ता और एक इस टूर्नामेंट की ट्रॉफी यानी कि सम्मान चिन्ह दे के उन्हें हम सम्मानित करने जा रहे हैं. मुख्य आयोजक हमारे मच्छिंद्रदादा पाटिल और उनके लाडले सुपुत्र साई इनके शुभ हाथों से. नूरा पटेल जी आपका तहे दिल से एक बार फिर से स्वागत.